नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेलवरून जर या व्हिडिओवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. जे विद्यार्थी नवीन आले असाल तर नक्की त्यांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण कॅपराउंड 3 मध्ये असणारे जे मेन गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्या कॉलेजचा कट ऑफ किती असू शकतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. कारण हा जो कट ऑफ आहे हा 2024 चा असलेला कट ऑफ आहे. त्यानुसार 2025 चा साधारणतः कट ऑफ कसा असेल याची माहिती सुद्धा आपण जाणून घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल की महाराष्ट्रातील जे टॉप 5 गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यामध्ये जे हॉस्पिटल मुंबई, बीजेएमसी पुणे, जीएमसी नागपूर, जीएमसी छत्रपती संभाजीनगर आणि जीएमसी नांदेड हे जे 5 मेन गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज आहे या कॉलेजचा कट ऑफ किती आहे आणि किती होता आणि या वर्षी किती असू शकतो याबद्दल आपण माहिती बघणार आहे. यावरती सगळ्यात अगोदर तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल जे हॉस्पिटल मुंबई. जर या कॉलेजचा विचार केला तर ओपन कॅटेगरी 117, ओबीसी 136, एससीबीसी 232, ईडब्ल्यूएस 1082, एससी कॅटेगरी 2891, एसटी कॅटेगरी 1199, विजय कॅटेगरी 146, एनटीबी कॅटेगरी 66, एनटीसी 68 आणि एनटीडी प्रवर्ग 111. तर एकंदरीत तुम्हाला शो होत असेल की मुंबईमध्ये सुद्धा कॅपराउंड 3 पर्यंत कट ऑफ हा थोडा हाय लागलेला आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असणारं बीएससी नर्सिंगचं गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे बीजेएमसी पुणे. या कॉलेजचा कट ऑफ सुद्धा तुम्हाला कॅपराउंड 3 पर्यंत खूप हाय लागलेला दिसतो. त्यामध्ये ओपनची 57, त्यानंतर आहे ओबीसी 118, एससीबीसी 864, ईडब्ल्यूएस 1003, एससी कॅटेगरीचा सुद्धा 685 वरती हाय कट ऑफ गेलेला आहे. एसटी कॅटेगरी 1409, विजय 138, एनटीबी 83 आणि एनटीसी 227 आणि एनटीडी विद्यार्थी मित्रांनो 88 आहे. तर एकंदरीत तुम्हाला कळत असेल की इतर कॉलेजपैकी सगळ्यात जास्त हाय कट ऑफ हा बीजेएमसी पुणेचा गेलेला आहे. त्यानंतर जर आपण जेएमसी नागपूर हे सुद्धा टॉप क्वालिफाईड गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन आहे. यामध्ये सुद्धा ओपन कॅटेगरी 72 वरती गेलेला आहे. ओबीसी 1570, एससीबीसी 316, ईडब्ल्यूएस 1056, एससी कॅटेगरी 105, एसटी कॅटेगरी 953, त्यानंतर आहे विजय कॅटेगरी 376, एनटीबी कॅटेगरी 102, एनटीसी कॅटेगरी 224, एनटीडी कॅटेगरी 358 आहे. तर एकंदरीत तुम्हाला स्क्रीनवरती शेवटचं जे कॉलेज आहे जेएमसी संभाजीनगर आणि त्यानंतर जेएमसी नांदेड यांचं सुद्धा जर कंपॅरिझन केलं तर यामध्ये सुद्धा एसटी कॅटेगरीला खूप जास्त रँक वरती यांना सिलेक्शन मिळालेलं आहे. आणि इतर कॅटेगरीचा जर विचार केला सेम ॲज इट जे इतर पहिले 3 कॉलेज पाहिले सेम ॲज इट इज कट ऑफ त्यांचा लागलेला आहे, तसाच या इतर गव्हर्नमेंट कॉलेजचा लागलेला आहे. त्यामध्ये संभाजीनगर असो किंवा नांदेड असो. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅपराउंड 3 मध्ये सुद्धा तुम्हाला या रिलेटेडच 2024 चा असो किंवा 25 चा असो या रिलेटेडच तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळेल. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज आहे त्यांनी जीएमसी चा ऑप्शन किंवा कॉलेज कोड तुम्ही नक्की कॉलेज कोड यादीमध्ये टाका, जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंटचं कॉलेज लागण्याचा जो चान्स आहे तो खूप वाढून जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे कमी पर्सेंटेज आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चिंता करण्याचं कारण नाही. आपण सुद्धा त्यांच्यासाठी एक पर्सनलाइज कॉलेज लिस्ट घेऊन येणार आहे 1 किंवा 2 दिवसामध्ये. ते नक्की तुम्ही बघा. यानंतर सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल ग्रुपशी जॉईन व्हा. तिथे आम्हाला तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, ह्या व्हिडिओला शेअर करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.